मी पर्सनल ट्रेनर सुजय कुंभार आणि आज आपण बघत आहोत कोणताही वर्कआउट केल्यानंतर फुल बॉडी स्ट्रेचिंग कोणत्या पद्धतीने केली जाते। याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं फिंगर स्ट्रेचिंग। याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताला शोल्डर लेवलला स्ट्रेट ठेवून हाताला पुल करायचं आहे, सेम खालच्या बाजूला। हे स्ट्रेचिंग तुम्हाला प्रत्येकी 10 ते 15 सेकंद करायचं आहे। रिस्ट स्ट्रेचिंग सेम कंडिशनमध्ये तुम्हाला हात ठेवून उलट्या बाजूने तुम्हाला हाताला पुल करायचं आहे। ट्रॅपेझियस स्ट्रेचिंग, ट्रॅपेझियसमध्ये तुम्हाला तुमच्या मानेला उजवीकडे आणि डावीकडे ओढून 10 ते 15 सेकंद होल्ड करायचं आहे। ट्रायसेप स्ट्रेचिंग, ट्रायसेपमध्ये तुम्हाला तुमच्या हाताला डोक्याच्या मागे नेऊन दुसऱ्या हाताने एल्बोला पुल करायचं आहे। इन्क्लाइन चेस्ट अँड शोल्डर, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताला स्ट्रेट ठेवून दुसऱ्या हाताने एल्बोला पुल करायचं आहे। हे स्ट्रेचिंग तुम्हाला 10 ते 15 सेकंद करायचं आहे। साइड्स, हात पायामध्ये थोडासा डिस्टन्स ठेवून तुम्हाला साइडला जायचं आहे, स्ट्रेच करायचं आहे, होल्ड करायचं आहे। लोअर बॅक, यामध्ये तुम्हाला तुमच्या हाताला हॅमस्ट्रिंग वरती ठेवून पाठीमागे बॉडीला स्ट्रेच करायचा आहे आणि होल्ड करायचा आहे। लोअर बॉडी, यामध्ये तुम्हाला तुमच्या एका पायाच्या नीजला हाताने पुल करून चेस्टला टच करायचा प्रयत्न करायचा आहे। सेम दुसऱ्या बाजूला। क्वाड्रासेप, यामध्ये तुम्हाला तुमच्या एका पायाला पुल करून पाठीमागे खेचायचा आहे आणि थोडंसं पुढे झुकायचा प्रयत्न करायचा। सेम दुसरी बाजू। हॅमस्ट्रिंग, हॅमस्ट्रिंगमध्ये पहिल्यांदा तुम्हाला दोन्ही पाय एकत्र घेऊन दोन्ही टोज एक लाईनमध्ये ठेवायचे आहेत। याच्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताने टोजला टच करायचा प्रयत्न करायचा आहे। जर तुमचे हात टोजला टच होत नसतील तर अशा प्रकारचे स्ट्रेचिंग करा। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा एक पाय डावीकडे घेऊन क्रॉस करून दोन्ही टोज एक लाईनमध्ये ठेवून तुम्हाला टच करायचा प्रयत्न करायचा आहे। सेम उजवीकडे। याच्यानंतर परत नॉर्मल पोझिशनला येऊन तुम्हाला हात टोजला टच करायचे आहेत। सगळ्यात शेवटी आपण घेणार आहोत काफ स्ट्रेचिंग। अशा प्रकारचा एखादा दाम किंवा भिंत घेऊन तुम्हाला पाय अशा प्रकारे ठेवून नी स्ट्रेट करायचा आहे आणि तुमच्या हिपने आणि अप्पर बॉडीने तुम्हाला भिंतीच्या बाजूला जायचं आहे। हे स्ट्रेचिंग तुम्हाला 10 ते 15 सेकंद करायचं आहे। अशा प्रकारच्या वर्कआउटच्या न्यूट्रिशनच्या व्हिडिओजसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।